वाहन चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारास शिताफीने पकडून त्याच्याकडून 6 गुन्ह्यांची उकल करण्यात गुन्हे शाखा कक्ष 2 वसई यांना यश। मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या परिसरात गेल्या काही महिन्यांपासून वाहन चोरीच्या गुन्ह्यात वाढ झाल्याने सदर घटनांची माननीय वरिष्ठांनी गांभीर्याने दखल घेऊन आरोपितांचा शोध घेऊन पायबंद करण्याबाबत सूचना दिल्या होत्या। माणिकपूर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 174/2024 भारतीय दंड संहिता कलम 379 प्रमाणे या गुन्ह्यातील फिर्यादी श्री रतीश उन्नी मेनन वय 40 वर्ष राहणार रूम नंबर 1-201 आनंदराज अपार्टमेंट मिर्च मसाला अपार्टमेंट जवळ अंबाडी रोड वसई पश्चिम तालुका वसई जिल्हा पालघर यांनी त्यांची 5000 रुपये किमतीची टेक कंपनीची बॉक्सर सिटी डिलक्स मारुती रंगाची दुचाकी मोटारसायकल तिचा क्रमांक MH04BJ7960 ही 18/5/2024 रोजी दुपारी 3 वाजता ते संध्याकाळी 6 वाजताच्या सुमारास आनंदराज अपार्टमेंट बिल्डिंगच्या बाहेर रोडवर मिर्च मसाला अपार्टमेंट जवळ अंबाडी रोड वसई पश्चिम येथे रस्त्याच्या कडेला उघड्यावर पार्क करून ठेवलेली असताना कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांच्या संमतीशिवाय स्वतःच्या फायद्याकरिता चोरून नेल्याबाबत फिर्यादी यांनी दिनांक 23/5/2024 रोजी 11:57 वाजता फिर्याद दिल्यावरून सदरचा गुन्हा नोंद आहे। सदर गुन्हे अनुषंगाने माननीय पोलीस उपआयुक्त गुन्हे विभाग माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे विभाग यांनी दिलेल्या सूचना व आदेशान्वये गुन्ह्याचा समांतर तपासादरम्यान गुन्ह्याच्या घटनास्थळी तात्काळ भेट देऊन युनिटचे अधिकारी व अंमलदार यांनी वेगवेगळी पथके तयार करून गुन्ह्याच्या घटनास्थळ व आजूबाजूचे परीक्षण करीत असताना गुन्ह्यातील आरोपी हा चोरीस गेलेली मोटारसायकल ही ढकलत घेऊन जात असताना दिसून आला। सदर आरोपिताच्या फुटेजचे सलग 3 दिवस सातत्याने माग काढत शोध घेतला। सदर आरोपिताचे प्राप्त फुटेजवरून गोपनीय बातमीदाराकरवी माहिती घेऊन आरोपित यास विरार पोलीस ठाण्याच्या अभिलेखावरील गुन्हा रजिस्टर नंबर 247/2024 भारतीय दंड संहिता कलम 379 प्रमाणे या गुन्ह्यातील ॲक्टिवा 3 ही मोटारसायकल क्रमांक MH48AD3329 ही चालवीत नेत असताना रंगेहात पकडण्यात आले। आरोपित याच्याकडे केलेल्या तपासातून सदर आरोपित हा चोरी केलेल्या मोटारसायकली खोलून त्या ग्राइंडवर मशीनचे तुकडे करून भंगारामध्ये विक्री करीत असल्याची त्याची गुन्हे कार्यप्रणाली दिसून आली। आरोपीने मोटारसायकली चोरून ग्राइंडर मशीनने तोडल्यानंतर ते पार्ट भंगार विक्रेत्याकडे विक्री करीत नेल्यावर भंगार दुकानदारास यास ते चोरीचे असल्याची पुरेपूर जाण असतानाही त्याने ते खरेदी करून त्या पार्टची विल्हेवाट लावण्याकरिता इतर भंगार दुकानदार यांना विक्री केल्याचे निष्पन्न झाल्याने सदर भंगार दुकानदार यास चोरीचा माल खरेदी केला व त्याची विल्हेवाट लावली। या कलमाखाली त्यास अटक करण्यात आली असून त्याच्याकडून खालील मोटारसायकलचे गुन्हे उघडकीस आलेले आहेत। 1. जहीर जमील खान वय 21 वर्ष राहणार जोगी चौल आयशा मस्जिद नवजीवन नाला सोपारा पूर्व 2. हेमंत उर्फ हेमंत कुमार हेमचंद जैन A 504 विजयनगर वालिव तालुका वसई जिल्हा पालघर। उघडकीस आलेले गुन्हे 1. माणिकपूर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 174/2024 भारतीय दंड संहिता कलम 379 प्रमाणे 2. माणिकपूर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 176/2024 भारतीय दंड संहिता कलम 379 प्रमाणे 3. वालिव पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 284/2024 भारतीय दंड संहिता कलम 379 प्रमाणे 4. वालिव पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 245/2024 भारतीय दंड संहिता कलम 379 प्रमाणे 5. वालिव पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 283/2024 भारतीय दंड संहिता कलम 379 प्रमाणे 6. विरार पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर
247/2024 भारतीय दंड संहिता कलम 379 प्रमाणे नमूद अटक आरोपित याच्याकडून उघडकीस आलेल्या 6 गुन्ह्यांत चोरलेल्या 6 मोटारसायकलींपैकी 1 मोटारसायकल व 5 मोटारसायकलींचे तुकडे करून भंगारात विक्री केलेले पाट असा एकूण 1,50,000 रुपयाचा माल हस्तगत करण्यात आला आहे. सदर गुन्ह्यातील आरोपित याची माननीय प्रथम वर्ग न्यायालय वसई कोर्टातून पोलीस कोठडी रिमांड मंजूर करून सदर गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा कक्ष 2 वसई हे करीत आहेत. सदरची कामगिरी माननीय श्री अविनाश अंबुरे पोलीस उपआयुक्त गुन्हे विभाग, माननीय श्री मदन बल्लाळ सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा 2 वसई युनिटचे पोलीस निरीक्षक शाहूराज रणवरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास कांबळे, सागर प्रकाश शिंदे, सहाय्यक फौजदार रमेश भोसले, संजय नवले, पोलीस हवालदार रवींद्र पवार, प्रफुल्ल पाटील, चंदन मोरे, सचिन पाटील, जगदीश गोवारी, रमेश आलदर, प्रशांत कुमार ठाकूर, पोलीस कॉन्स्टेबल अमोल कोरे, पोलीस शिपाई प्रतीक गाडगे, राजकुमार गायकवाड, अजित मैड, महाराष्ट्र सुरक्षा बळ रामेश्वर केकान यांनी उत्कृष्टरित्या पार पाडली आहे.